ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्रीयुत मा. ह. कानडे औरंगाबाद यांचा अनुग्रह चमत्कार की योगायोग हा लेख वाचण्यास सुरुवात करीत आहोत. ते लिहितात, सन 1971चा जुलै महिना, बहुधा शेवटच्या आठवड्यातील एक गुरुवार. त्या दिवशी नेहमीप्रमाणे गावातील प्रसिद्ध संतांच्या समाधी दर्शनाहून घरी आलो. अभ्यासिकेत बसून श्रीयुत V.K. फडके लिखित श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र वाचावयास घेतले. तसे ते मधून मधून बरेच वेळा वाचलेले, परंतु त्या दिवशी त्यातील प्रस्तावनेपूर्वी स्वतः लेखकाने लिहिलेले 4 शब्द हे पान वाचावे वाटले. ते वाचित असता लेखक श्रीयुत V.K. फडके यांनी असा एक उल्लेख केलेला आहे की या कार्याला परमपूज्य स्वामी स्वरूपानंद पावस यांचा शुभाशीर्वाद मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. आणि हा उल्लेख वाचता क्षणीच एकाएकी हात उंचावून मी माझ्याशीच पण मोठ्यांनी म्हणालो, हेच आपले सद्गुरू. आणि मग मला स्वतःलाच मोठं चमत्कारिक वाटले, कारण मी त्यावेळेपर्यंत श्री स्वामी स्वरूपानंदजींचे चरित्र वाचलेले नव्हते. त्यांचे छायाचित्र म्हणजे फोटोही कुठे पाहिला नव्हता आणि कुठे काही ऐकलेही नव्हते. मला त्यांच्याबद्दल काहीही माहीत नसताना मला असं एकाकीच का वाटलं याचं जरा गूढच वाटलं. ऑगस्ट 1971च्या 6 तारखेला पावसकडे जायला निघालो. पूर्वी सज्जनगडी जाताना कोल्हापूर गाडीने साताऱ्यापर्यंत येतच होतो. आता यावेळी त्याच गाडीने थेट कोल्हापूर गाठलो. तिथून टपाल गाडीनं रत्नागिरीला पोहोचलो. स्टँडजवळच त्यावेळी असलेल्या अशोक लॉजमध्ये थांबलो. भाट्यात उतरून एसटी गाठली आणि पावसला पोहोचलो. 12:30-1चा सुमार असावा. देसाईंचे घर विचारले. भलं थोरलं कौलारू घर, वरती माडी, समोरच्या पडवीत एक बाक होतं. त्यावर बसलो. बाजूलाच एक छोटी खोली, तिचा दरवाजा बंद होता. समोर ओटी आणि 5 मिनिटात एक खोलीचा दरवाजा उघडला आणि एक वृद्ध गृहस्थ आले. माझ्यासमोर येऊन मला विचारू लागले, औरंगाबादेहून आलेले कानडे तुम्हीच ना? मी अवाक होऊन पाहतच राहिलो. मी हो म्हणताच ते म्हणाले, स्वामीजी नुकतेच जेवण करून बसलेत आणि तुम्हाला आत बोलावतायत. ऐकून थोडा धक्काच बसला आणि मग मी खोलीच्या दरवाजापाशी येऊन तिथेच थांबलो. समोर पाहतो तो काय, पलंगाच्या कडेला येऊन दरवाजाकडे तोंड करून बसलेली स्वामीजींची ती दैदिप्यमान तेजस्वी मूर्ती. शरीर प्रकृती पुरुष, परंतु तेजाची झळाळी आणि डोळ्यातील परम करुणामयता. काय ती दृष्टी, आल्हाददायक. क्षणभर काहीच सुचेना, नुसता एकटक पाहतच राहिलो. आणि मग झटकन माझे हात जोडले गेले आणि पुन्हा एक आश्चर्याचा जोरदार धक्का बसला, कारण स्वामीजींचे दोन्ही हात उंच झालेले आणि दोन्ही हातांनी आशीर्वाद देत असलेले. गुलाबी रंगाचे ते तळवे. फारच भारावून गेलो. उंबरा ओलांडून आत जाण्याची काही हिंमत होईना. त्यांच्या नजरेकडे
पाहतच राहिलो. ती परम कारुणिक दृष्टी आणि सतेज मुखमंड तसेच संपूर्ण शरीर पाहून मंत्रमुग्ध झालो. त्या करुणामय दृष्टीतून माझ्यावर अपार प्रेमकृपेची सुखदशीतील अशी लहरी येऊन मला स्पर्श करीत आहे असे स्पष्टपणे जाणवले. सद्गदित झालो. अंतर्यामी स्वामीजींनी माझी ती अवघडलेली स्थिती जणू लगेच जाणली आणि त्यांच्या त्या उंचावलेल्या हातांची ती लांब सडक नाजूक बोटे मला आत येण्यासाठी हळुवारपणे हालचाली करीत खुणावू लागली. त्या खुणेने मला आश्वस्त केले. खूपच धीर वाटला. आत जाता क्षणीच त्यांच्या त्या कृश क्षीण कायेकडे पाहून माझ्या मनात आले, हे पलंगावर दिसूनच आपल्याशी बोलले तरी चालेल आणि विचार माझ्या मनात येतोय तोच श्री स्वामीजी म्हणाले, मी तुमच्याशी निजून बोलले तर चालेल ना? मी लगेच हो आपण निजूनच बोला असं म्हणालो. मला आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं. आपल्यासाठी यांना बसण्याचा त्रास का द्यायचा? त्यांचे बोलणे फारच हळू आवाजात ध्वनियुक्त नसलेले, त्यामुळे कान जवळ नेऊन ऐकू लागलो. समोरच्या बाकावर बसायला सांगून मला त्यांनी विचारलं, औरंगाबादेस काय करता? मी सांगितलं, विश्व हिंदू परिषद कार्यात असतो. त्यावर हो का इतकंच बोलले आणि जवळच असलेल्या छोट्या पुस्तकातून एक नित्यपाठाची पुस्तिका माझ्याकडे देत म्हणाले, उघडून वाचा. माझ्याकडून मधूनच उघडल्या गेलेल्या पानावरील जी ओवी मला प्रथम दिसली ती मी मोठ्याने वाचू लागलो. ती ओवी होती, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ऐकून लगेच पुरे पुरे म्हणाले आणि खडी साखरेचा प्रसाद दिला आणि म्हणाले, पुन्हा बोलावतो. आणि असे म्हणताच मी बाहेर येऊन पडवीतल्या बाकावर बसलो. माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला कर्मयोग आचरायला सांगितलाय. सुरुवातीला पडवीत जे गृहस्थ मला खोलीत येऊन बोलले ते तात्या पाथरे होते. त्यांनीच मग एका रजिस्टरमध्ये माझ्या नावाची आणि पत्त्याची रीतसर नोंद केली आणि लगेच खालच्या नदीकडच्या बाजूस झपाट्याने निघून गेले. ते भोजन प्रसादासाठी माझे नाव नोंदवून खाली आश्रमाकडे व्यवस्था करण्याकडे गेले. ही गोष्ट मला कळली नाही. मी कुठेही गेलो तरी लॉजमध्ये उतरून हॉटेलात जेवण घ्यायचो. कुणाकडे राहणे जेवणे यात मला कमालीचा संकोच वाटे. बाहेर बसून तात्यांकडून मी C.V. दांडेकर लिखित सेल्फ रिअलायझेशन नावाचे श्री स्वामीजींचे संक्षिप्त इंग्रजी चरित्राचे पुस्तक विकत घेतले. इतक्यात देसाईंच्या माझघरातून मध्यम वयाचे दिसणारे एक सद्गृहस्थ आले. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं होती. ती त्यांनी माझ्याकडे हसतमुखाने पाहत दिली. मीही लगेचच जवळच असलेल्या एका छोट्या पुस्तिकेतील श्री स्वामीजींच्या फोटोवर ठेवली. ते पाहून त्या सद्गृहस्थांना खूप आनंद वाटल्याचे दिसले. ते गृहस्थ होते श्री भाऊरावजी देसाई. तेवढ्यात श्री स्वामीजींनी पुन्हा त्यांच्या खोलीत बोलावले.
आत जाता क्षणीच बसायला सांगून तेच सेल्फ रिअलायझेशनचे पुस्तक मला दिले. मी म्हणालो, हे मी आत्ताच विकत घेतलंय. त्यावर बोलले, हे आणखी असू दे, माझ्याकडून भेट म्हणून देतो. आणि एक पेढा प्रसाद म्हणून दिला. त्यानंतर मी बाहेर आलो. बाहेर कुणीच नव्हते. त्या दिवशी त्या वेळेपर्यंत तरी दर्शनार्थी असा मी एकटाच होतो. सरळ पावस एसटी स्टँडवर आलो. थोड्याच वेळात रत्नागिरी गाडी मिळाली. त्यातून रत्नागिरीस आलो. पुणे गाडीने सकाळपर्यंत पुण्यास आणि पुण्याहून लगेच दुपारी 2 वाजता औरंगाबादला घरी परतलो. ह्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया. धन्यवाद. हरि ओम तत्सत.